मला असं प्रामाणिकपणे वाटतं की कलेला कोणतीही जात नसते किंवा धर्म नसतो किंवा कलावंत कोणत्याही एका धर्माचा नसतो. म्हणजे जन्माने तो कोणताही धर्माचा असू शकतो, पण जेव्हा तो आपली कला प्रदर्शन करत असतो तेव्हा त्याच्या मनात कोणत्याही एका धर्माचा विचार नसतो असं मला तरी वाटतं. तुम्ही आठवून बघा, अनेक गायक, कवी, लेखक, अनेक कलावंत, हिरो हिरोईन्स यांच्यावर आपण त्यांची जात पाहून प्रेम करतो का, किंवा त्यांचा धर्म काय आहे हे पाहून प्रेम करतो का? त्यांची कला आपल्याला आवडते कारण की ती कला उत्कृष्ट असते, ती व्यक्ती त्या कलेमध्ये पारंगत असते, त्यामुळे आपलं निखळ मनोरंजन होतं, आपल्या काळजाला हात घातला जातो आणि तो कलावंत आपल्या हृदयात घर करतो. हल्ली मात्र कलावंत याबद्दल काही बोललं की ताबडतोब पराचा कावळा केला जातो. लगेच त्यांची जात कोणती, धर्म कोणता, तुम्हाला हा कसा आवडू शकतो, काहीही काय बोलतायत असे कमेंट्स येतात. म्हणजे फक्त मलाच असं नाही, कोणत्याही रील्सवर तुम्ही साधारण पाहिलं तर अशा कमेंट्सचा भडीमार झालेला असतो. अशा वेळी मला खरंच वाईट वाटतं. मला एक गोष्ट कळत नाही, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, अरिजित सिंग, अजय अतुल, पु ल देशपांडे अशी लोक धर्मामुळे किंवा जातीमुळे आपली आवडती झालेली आहेत का? त्यांची कला उत्कृष्ट होती, त्यांची प्रतिभा उत्कृष्ट होती, म्हणून ते आपल्या गळ्यातला ताईत झालेत. निदान कला आणि कलावंत यांच्या कलेच्या बाबतीत तरी जाती धर्माचा विचार आपण दूर ठेवावा असं आता खरोखर वाटायला लागलंय.